काय तुम्हाला सुद्धा नाश्ता सेंटरवर मिळतो तसा मऊ लुसलुशीत उपमा घरी जमत नाही? तर चला मग आज आपण नाश्ता सेंटरवर मिळतो तसा एकदम मऊ लुसलुशीत असा उपमा घरी कसा बनवायचा याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. भरपूर अशा टिप्ससह मऊ लुसलुशीत असा उपमा बनवण्यासाठी येथे मी गॅसवर एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आपले तेल छान असे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 वाटी रवा टाकून घेऊ. आता आपण या रव्याला छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत. रवा भाजताना नेहमी गरम तेल टाकूनच रवा भाजा, त्यामुळे तुमचा रवा कडक होणार नाही व तुमचा उपमा करताना मऊ असा होईल. नेहमी उपमा करताना तुमचा रवा एकसारखा हलवत राहा, त्यामुळे तुमच्या रव्याला एकसारखा लालसर रंग येईल व रवा खाताना काही ठिकाणी कच्चा व काही ठिकाणी भाजलेला लागणार नाही. तुम्ही पाहू शकतात आता आपल्या रव्याला छान असा लालसर रंग येण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण अजून 5 मिनिटं हा रवा छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत. दहा ते 12 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपल्या रव्याला छान असा लालसर रंग आला आहे. आता आपण हा रवा कढईमधून काढून घेऊ. आता इथे मी कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आपले तेल छान असे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये 1 छोटी वाटी शेंगदाणे टाकून घेऊ. आता आपण या शेंगदाण्यांना छान असा लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ. शेंगदाणे छान असे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून मोहरी टाकून घेऊ. उपमा किंवा पोहे करताना नेहमी सर्वप्रथम शेंगदाणे तळून घ्या, त्यामुळे तुमचे शेंगदाणे खाताना कच्चे असे लागणार नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तळून घेतलेले शेंगदाणे बाहेर काढून त्यानंतरच त्या उपम्याला किंवा पोह्यांना फोडणी देण्यास सुरुवात करू शकतात. आता आपली मोहरी छान प्रकारे तडतडायला लागली आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून जिरे, बारीक चिरून घेतलेल्या 4 ते 5 मिरच्या, मिरच्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता. आता आपण यामध्ये 1/2 टीस्पून हिंग. आता आपण या मिरच्यांना चांगल्या प्रकारे तळून घेऊ. मिरच्या चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ. कांदा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ. 1 मिनिटानंतर आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग आला आहे. आता आपण यामध्ये 1 छोट्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला बटाटा टाकून घेऊ. बटाटा टाकणे संपूर्णपणे ऑप्शनल आहे. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 1 मिनिट हा बटाटा चांगल्या प्रकारे तळून घेऊ. याआधीसुद्धा मी रव्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. 1 मिनिट बटाटा व कांदा चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ. टमॅटो टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व 1 ते 2 मिनिटं हे सर्व चांगल्या प्रकारे तळून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 2 मिनिटं हे सर्व चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये पाव वाटी फ्रोझन मटार टाकून घेणार आहोत. त्याचसोबत बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ. अशा प्रकारे फोडणीत कोथिंबीर टाकल्यामुळे कोथिंबीरीचा वास सर्व फोडणीला छान असा लागतो. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 2 मिनिटं हे सर्व चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 2 मिनिटं हे सर्व चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये भाजून घेतलेला सर्व रवा टाकून घेणार आहोत. रवा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ.
हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या रव्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। रव्यामध्ये मिठाचा वापर करताना पाणी टाकल्यानंतर मिठाचा वापर कधीच करायचा नाही, त्यामुळे तुमचे मीठ चांगल्या प्रकारे मिक्स होत नाही व तुमचा रवा खाताना काही ठिकाणी अळणी तर काही ठिकाणी खारट असा लागतो। आता आपण हे 1 मिनिट चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। 1 मिनिट हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ। आता इथे मी 1 वाटी रव्यासाठी 3 वाटी गरम पाण्याचा वापर केला आहे, म्हणजे तुम्ही जर 1 पट रवा घेत असाल तर त्याच्या 3 पट पाणी घ्या, त्यामुळे तुमचा रवा मऊ लुसलुशीत असा होतो। पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। रव्यामध्ये पाणी टाकताना नेहमी गरम पाण्याचाच वापर करा, तुम्ही थंड पाण्याचा वापर केल्यामुळे तुमच्या रव्यामध्ये गाठी निर्माण होऊ शकतात। आता आपण हे एकसारखे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण या रव्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ। कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण अजून 1 मिनिट हा रवा चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ। 1 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात आता आपला उपमा चांगल्या प्रकारे शिजला गेला आहे व अजिबात कोरडा असा झालेला नाही। जसा नाश्ता सेंटरवर मिळतो तसा मऊ लुसलुशीत असा उपमा बनून तयार आहे। उपम्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।